नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 8 आणि मी निघालोय राजापूरला जाण्यासाठी. राजापूरला कशानिमित्त जातोय तुम्हाला थंबनेल वगैरे वरून समजलंच असेल, कारण का तर आमचे भजन महर्षी भजन सम्राट परशुरामबुवा पांचाळ यांच्या 12वी स्मृती दिनानिमित्त ते त्या ठिकाणी स्मारक बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रम आहे. तर त्या निमित्ताने कार्यक्रमाला चाललो होतो आणि त्या ठिकाणी खूप आपले गुरुबंधू, त्याचबरोबर भजनी बुवा मोठमोठे आपल्याला मिळतील आजसुद्धा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला एक भजन करण्याचा छंद आहे आपल्याला आणि तो छंद आम्ही जोपासत असतो आणि त्यानिमित्ताने आता तिकडे चाललो आहे. आणि आजचा शुक्रवारचा ब्लॉग आहे आजचा हा, आणि जेव्हा एडिट होईल तेव्हा येईल. आणि खूप जणांना, काही जणांना सुट्टीमुळे मॅनेज नाही झालं, त्यामुळे काही जण नाही आहेत आणि मी पारधी माऊली दोघंच चाललो बाईकवरून, ते सुद्धा. तर निघालो, आजचा प्रवास असणार आहे आणि आजच्या प्रवासात तुम्ही सुद्धा आमच्यासोबत राहा. वातावरण बघा, सकाळचं हे ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि आम्हाला लांब इतका जायचं आहे बाईकने. पावसाला इतकीच विनंती आहे की बाबा येऊ नको, जरा 2 तासभर थांब. तर आम्ही आता निघालेलो आहो, बाईकवरून जाणार आहोत. चला. सकाळचं वातावरण काय वाटतंय? जबरदस्त, एकदम मस्त आहे की. आमचा प्रवास आहे, निघालेला आहे आम्ही आता. तर रत्नागिरीमध्ये आहोत आम्ही. रत्नागिरी मार्गे चालतोय इकडून, पावस मार्गे. आता आम्ही राजापूरमध्ये आलोय. तीव्र उतारात संपूर्ण राजापूर सिटी चढावातच भरलेली आहे, म्हणजे पूर्ण चढ आहे राजापूर सिटी मध्ये. पाऊस आलाय जोरदार. खाली सिटीत आलोय आता. इथे रस्ता एकदम आवळ आहे, बस येते पुढून, खड्डे पण बेकार पडलेले आहेत. पाऊस आलाय, पाऊस जबरदस्त पाऊस लागतोय, झोडपत आणतोय आम्हाला नुसता. किती इथे खाली आहे बघा, श्री विश्वकर्मा मंदिर. इकडे वरतीच लावायला लागलं गाडीवर. गाडी लावतात पारधी माऊली इथे. सगळ्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत, ते सगळे कार्यक्रमाला आलेले आहेत. पाऊस जोरदार आहे, पाऊस काय ऐकत नाही, जबरदस्त पाऊस आहे. मुंबई गोवा हायवे समोर, इथे मुंबई गोवा हायवे, आणि इकडून इथे आलेलं आहे. आता गारटलीला पावसातून प्रवास करण्याची एक वेगळाच मजा, एक वेगळाच आनंद असतो. आता आम्ही आलेले पांचाळ सुतार समाज मंडळ राजापूर, श्री विश्वकर्मा मंदिर, वरची पेठ राजापूर.
ते आहे मारत त्या ठिकाणी बाजूला सारून उजेड प्रकाशित होतोय। त्याचप्रमाणे वैकुंठवासी परशुराम पांचाळ यांच्या स्मृतीला उजाळा देत या ठिकाणी सर्व भजन रसिक आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश पसरवत आहेत। ज्यांनी या भजन क्षेत्रामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांची मन जिंकली, या ठिकाणी प्रवचनाचा प्रसार केला आणि ही संतांची परंपरा, ही भजनी रूपी सेवा या पुढील सर्व भजनीवांच्या हातात देऊन ते स्वर्गवासी झाले। ते सन्मान्य परशुराम पांचाळ। बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की धन्यवाद। या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सन्माननीय कैलासवासी परशुराम पांचाळ यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी सर्व रसिक जमलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी अर्धपुऱ्याचं पूजन होत आहे। गुरुवर्य सुप्रसिद्ध भजनकार आणि ज्याने भजनाचे हे बीज प्रत्येकाच्या गावागावामध्ये घराघरामध्ये आणि मनामनामध्ये म्हणून पोहोचवलेलं आहे। ते आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय संतोषी शिरसेकर बुवा यांना नुकताच अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ या मंडळाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या सन्माननीय शिरसेकर यांना निवड केलेली आहे। ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि याचं औचित्य साधून आपण आपल्या सर्वांच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं छान श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी अभिनंदन करत आहोत। त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्याला विनंती करतो। आजचा जो कार्यक्रम आहे तो राजापूरमधील विश्वकर्मा मंदिरामध्ये आहे। तर सुरुवात होते, आता सगळे भजनाला बसतायत। पाणी हा काय बोल
निघालोय आम्ही आता घरी, वेळ झालेला आमचा जाण्याचा. तर आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी. कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि घरी जाण्यासाठी निघालोय. पाऊस जबरदस्त आहे, जादू जादू झालेला आहे. मी जादू कसं आहे, रेनकोट खाली डोकं काढली की पाऊस येतो लगेच. जादू आज जेवायला फ्राय केलेली भेंडी, त्याचबरोबर डाळ होती मस्तपैकी, आणि मेथीची भाजी, चपाती आणि भात. तर आज जेवायला आलो होतो म्हणजे नाट्यामध्ये पारधी माऊलींच्या नातेवाईकांकडे. नगर विद्या मंदिर नाटे शाळा इथे पोरं खेळत आहेत. त्यांना बघून आमच्या शाळेचे दिवस आठवतात मला. आता दुपारची सुट्टी झाली, आम्ही सुद्धा इथे जेवायला आलो होतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे संपवण्याची वेळ झालेली आहे आणि पाऊस सुद्धा आज खूप होता आणि आम्हाला तर झोडपीतच नेला होता पावसाने तिकडे जाताना. आणि आत्ता इथे ब्लॉग थांबवूया, गारटायला झालंय खूप. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.